मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण दोन व्हेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट डेफिनेशन आणि प्रॉपर्टीज बघितलेले आहेत. यानंतरचा टॉपिक आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आहे व्हेक्टर प्रॉडक्ट किंवा त्यालाच आपण क्रॉस प्रॉडक्ट असं सुद्धा म्हणतो. तर आज आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे काय आणि क्रॉस प्रॉडक्टच्या काही प्रॉपर्टीज या ठिकाणी बघायचे आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी व्हाट डू मीन बाय वेक्टर प्रोडक्ट and then we move towards the properties of this cross product on the vector product. Okay, so consider, suppose अशा प्रकारचे दोन वेक्टर्स आपल्याला दिलेले आहेत, वेक्टर A आणि वेक्टर B, आणि या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे तो आहे थीटा. Consider two vectors, vector A and vector B, making angle theta with each other. अशी जेव्हा कंडिशन आहे तेव्हा आपल्याला जर या दोन वेक्टरचा वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचा आहे, वेक्टर प्रॉडक्ट काढायचं आहे, तर कशा प्रकारे आपण काढणार आहे? तर हे काढत असताना सपोज वेक्टर प्रॉडक्ट denoted by this sign cross vector A cross vector B is equal to magnitude of A into magnitude of B into what, into sin theta and the unit vector along the direction. This is the vector. Okay, so magnitude of A means a scalar quantity, magnitude of B it is also scalar quantity, and sin theta is also scalar quantity. हे तिन्ही स्केलर क्वांटिटी आहे, परंतु या स्केलर क्वांटिटीला जेव्हा आपण एखाद्या वेक्टरने मल्टिप्लाय करतो किंवा एखाद्या वेक्टरला स्केलरने मल्टिप्लाय करतो तर त्याचं कन्वर्जन हे कशामध्ये असते? वेक्टर मध्ये. याचा अर्थ जेव्हा आपण A क्रॉस B करणार तेव्हा आपल्याला एक वेक्टर मिळणार तिसरा, त्याला नाव द्यायचं आहे वेक्टर C. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो की वेक्टर A क्रॉस वेक्टर B, जेव्हा दोन वेक्टरचा आपण क्रॉस प्रॉडक्ट घेणार तेव्हा आपल्याला त्याचं जे उत्तर मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे, ते सुद्धा एक वेक्टरच मिळणार आहे. म्हणून याला वेक्टर प्रॉडक्ट असं म्हणतात. ओके, याला डिनोट क्रॉस ने करतात म्हणून त्याला क्रॉस प्रॉडक्ट असं सुद्धा म्हणतात. इट इज आल्सो कॉल्ड एज अ क्रॉस प्रॉडक्ट बिकॉज we denote this vector product by a sign of cross. Okay, so what is A cross B? It is the magnitude of A multiplied by magnitude of B multiplied by sin theta and into the unit vector along the direction. So this is vector product. Now if there is a formation of vector, or if there is a vector by the cross product of two vectors, then what is the direction of this vector? So the direction of this vector is, this vector C is perpendicular to vector A. Remember, this vector C is perpendicular to A and this vector C also perpendicular to B. Means the vector we get, आपल्याला हा C वेक्टर कशाने मिळाला आहे? दोन वेक्टरच्या क्रॉस प्रॉडक्ट म्हणून किंवा वेक्टर प्रॉडक्ट म्हणून. तर जो वेक्टर आपल्याला मिळालेला आहे तो वेक्टर या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर राहणार. मीन्स वेक्टर C आणि वेक्टर A मधला जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा, वेक्टर C आणि वेक्टर B मधला जो अँगल आहे तो सुद्धा 90 डिग्रीचा. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की जो तिसरा वेक्टर आपल्याला मिळून आलेला आहे, हा तिसरा वेक्टर या पहिल्या दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर असतो. मग परपेंडिक्युलर जर असणार आहे तर आपण कशा प्रकारे त्याला डिनोट करणार? तर आपण त्याला डिनोट अशा प्रकारे करू शकतो. सो दिस इज द थर्ड वेक्टर. पेअर गेट, दिस इज वेक्टर C. Okay, and this vector C, it is perpendicular to both. It is perpendicular to this and is perpendicular to vector B also. Okay, so in this way
this is a main point. Must remember that when we multiply two vectors by cross product, then we get a vector, and this vector is perpendicular to the both vectors. C is equal to C perpendicular to A and C perpendicular to B. Okay, so this is the definition of the vector product. So how we can define this vector product? The vector product of two vectors inclined at an angle theta is defined as the product of the magnitude of the vectors and sine of the angle between them and a unit vector along the given direction. Okay, so this is the definition. Now आता आपण याच्या प्रॉपर्टी कडे जाऊ. ज्याप्रमाणे आपण स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज बघितल्या होत्या त्याचप्रमाणे आपल्याला याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. तर सुरुवात आपण करणार आहोत बाय द प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, बोथ आर सेम. प्रॉपर्टीज त्यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे कम्युटेटिव्ह लॉची. कम्युटेटिव्ह लॉ काय असतो? जर आपण दोन व्हेक्टरचा ऑर्डर चेंज केली, ऑर्डर चेंज करणे याचा अर्थ त्याला जर मागे पुढे केलं आपण तर आपल्याला असं माहिती आहे की त्यांचा स्केलर प्रोडक्ट आहे तो सेम राहतो. स्केलर प्रोडक्ट रिमेन्स सेम. बट जेव्हा आपण व्हेक्टर प्रोडक्टचा विचार करणार तेव्हा व्हेक्टर प्रोडक्ट मध्ये जर आपण व्हेक्टरची ऑर्डर चेंज केली तर त्यांचं जे उत्तर आहे ते उत्तर सेम राहणार नाही, ते वेगळं होऊन जाणार. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की वेक्टर A क्रॉस वेक्टर B is not equal to वेक्टर B क्रॉस वेक्टर E. कारण की दोघांचं जे उत्तर आहे ते उत्तर अलग अलग आहे. ठीक आहे ना, वेगवेगळे उत्तर येणार आहे. A क्रॉस B चं उत्तर अलग येणार आणि B क्रॉस A चं उत्तर येणार. आणि या दोघांमधला जो अँगल आहे तो अँगल 180 डिग्रीचा राहणार. फॉर एक्झाम्पल जर A क्रॉस B इज इक्वल टू C लिहिलंय आपण, जो वरच्या साइडला इथं अपवर्ड डायरेक्शन आहे, तेव्हा B क्रॉस A जर आपण त्याची ऑर्डर बदलली तर आपल्याला त्याच्या अगदी अपोजिट डायरेक्शन मध्ये वेक्टर मिळतो. आणि या वेक्टरच्या अपोजिट आहे आपण याला काय नाव देणार आहे? मायनस. ओके, तो निगेटिव्ह वेक्टर आहे. निगेटिव्ह वेक्टरचा अर्थ या दोघांची जी डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड जरी सारखा असणार तरी पण त्या दोघांची डायरेक्शन जी ती डायरेक्शन कशी आहे? वेगळी आहे. म्हणून आपण याला कोणत्या प्रकारचा वेक्टर म्हणू शकतो? दे आर द अपोजिट वेक्टर्स. ओके, तर जर A क्रॉस B इज इक्वल टू C असेल तर B क्रॉस A इज इक्वल टू C. परत हा C या A ला आणि B ला परपेंडिक्युलर राहणार. म्हणून लक्षात काय ठेवायचे आहे? What to be remembered? That is the commutative law is not obeyed in the case of vector product. Vector product मध्ये हा commutative law obey होत नाही. हा पहिली प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणायचं आहे distributive law. Distributive law of multiplication. Okay, what is distributive law? Suppose there are three vectors, vector A cross vector B plus vector C, then it is equal to vector A cross vector B plus vector A cross vector C. So we can write like this. So in the case of scalar product obey the distributive law, and also vector product also will obey the distributive law. Okay, now we are moving towards the third. If two vectors, vector A is perpendicular to vector B, means the angle between them theta is equal to 90 degree. If these two vectors are perpendicular to each other, then what is the result we get? So A cross B, vector A cross B is equal to
we know that it is the magnitude of A into magnitude of B into sine theta, that is sine 90 is equal to 1, and the unit vector. Okay, so this is equal to A B. So what is A cross B? When the A and B are perpendicular to each other, their cross product is nothing but a product of their magnitude. Okay, so this is the third property when the theta is equal to 90 degree. What is the fourth property? Fourth property says that if this vector A is parallel to vector B, means if the angle between two vectors is equal to 0 degree. 0 degree means they are moving in a same direction or along the same direction. Then in this case we can write here they are perpendicular, so we can denote this B, this is 90 degree, and this is vector A. So if this is a condition, then the vector product is equal to only A into B, magnitude of A multiplied by magnitude of B. But when A is parallel to B, this is vector A and this is vector B. The angle between them is equal to 0 degree. Then what is the result? The result is A cross B is equal to magnitude of A into magnitude of B into sine of 0, and sine of 0 is equal to 0. Therefore it is equal to 0. So if two vectors are parallel to each other, if the angle between them is equal to 0, then we can say that their cross product is also equal to 0. If angle 0, cross product is 0. If the angle is 0, then the cross product is also equal to 0. Okay. If these two vectors are anti-parallel to each other, like this, if they are anti-parallel to each other, then also the result will be 0. So in this way, today we discuss about the vector product and some properties of the vector product. आजच्या लेक्चर मध्ये आपण वेक्टर प्रोडक्टची डेफिनेशन आणि वेक्टर प्रोडक्टच्या काही प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. बाकीच्या ज्या प्रॉपर्टीज राहिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघणार आहोत. ओके, सो जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी असतील, इफ you have some difficulties in this topic, then communicate with me on the group. Okay, so आजच्या लेक्चर पुरतं हे पुरेसं आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण उरलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी बघणार आहोत. ओके, गुड बाय, हॅव अ नाईस डे.